या नाटकाची संपूर्ण टीम या ठिकाणी आलेली आहे। दिग्दर्शन प्रथम पारितोषिक आहे रोख रक्कम रुपये 20,000 आणि शैक्षणिक वर्ष 2023-24 जानेवारीमध्ये झालेल्या महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालय आयोजित बालनाट्य स्पर्धेमध्ये आत्मामालिक संकुलाचा विशेष सहभाग होता। त्यात आत्मामालिकच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली असून हे विद्यार्थी स्पर्धेमध्ये अनेक पुरस्काराचे मानकरी ठरलेत। आपल्या अभिनयाने विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत। दिनांक 23 जुलै रोजी सायंकाळी 6:30 वाजता महाकवी कालिदास कला नाट्य मंदिर नाशिक येथे 20वी राज्य बालनाट्य स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला। सदर भव्यदिव्य सोहळ्यात चित्रपट व नाटक क्षेत्रातील दिग्गज कलाकार तसेच तंत्रज्ञ उपस्थित होते। यावेळी आत्मामालिकच्या विद्यार्थ्यांना व आत्मा अभिनय विभागाला गौरवण्यात आलाय। अभिनयाचं रौप्य पदक समीक्षा चव्हाण नाटक फुलराणी हिला प्रमाणपत्र व रक्कम रुपये 6,000 प्रदान करण्यात आले। अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र अनुष्का पेरणे ओवी गुरुळे आणि शहापूर संकुलातून ऋषभ शिंदे यांना प्राप्त झाले। दिग्दर्शनामध्ये प्रथम पारितोषिक आत्मामालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल कोकमठाण नाटक फुलराणी प्रमाणपत्र व रक्कम रुपये 20,000 प्राप्त झाले। यावेळी सोहळ्यास उपस्थित संस्थांनी विद्यार्थ्यांचं खूप कौतुक केलं असून प्रसिद्ध कलाकार श्रीमान धनंजय वाबळे यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली व विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन देखील केलं। पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तानं विद्यार्थ्यांनी BAPS या आध्यात्मिक संस्थेच्या पंचवटी येथील स्वामीनारायण मंदिराला भेट दिली। यावेळी विद्यार्थ्यांनी संस्थेचं कार्य व कार्यप्रणाली जाणून घेतली। तेथील स्वच्छता व नयनरम्य वातावरण बघून विद्यार्थी अत्यंत उल्हासित झाले। यावेळी उपस्थित शिक्षकांनी तेथील स्वामीजी यांची भेट घेऊन त्यांना आपल्या आत्मामालिकच्या कार्याविषयी सविस्तर माहिती दिली। सद्गुरूंचा संतप्रसाद देऊन त्यांना गौरवण्यात आलं। तसेच आत्मामालिक ध्यानपीठामध्ये येण्याचं आमंत्रण देखील दिलं। यावेळी सर्वांनी मिळून 10 मिनिटे आत्मचिंतन केलं व सद्गुरूंचा संदेश उपस्थित सर्व भाविकांपर्यंत पोहोचवला। अशा प्रकारे आत्मा अभिनय विभागासाठी कालचा दिवस अस्मरणीय ठरलाय। यावेळी आत्मदर्शनजी बागडे सर, संगीत व वारकरी विभाग प्रमुख श्री वसंत नारद सर, गणेश महाराज जाधव, शुभम सर, सिद्धांत सर, जाधव सर, पौर्णिमा इनामके, दीपाली निळे मॅडम, तेलोरे मॅडम व सावळे मामा उपस्थित होते। तसेच या अभिनयाच्या टीमने आत्मामालिक ध्यानपीठामध्ये आल्यानंतर हे यश परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींच्या चरणी अर्पण केला। या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी सर्व विद्यार्थ्यांचं शिक्षकांचं अभिनंदन केलंय आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकमठाण।